नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या थंबनेलवरून आपल्या लक्षात आलं असेल की इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील VIMP क्वेश्चन, महत्त्वाचे क्वेश्चन आपण अभ्यासतोय. आणि यामध्ये मुलांचा जो प्रश्न होता की सर, प्रश्न क्रमांक 1 मधल्या 1 मार्काच्या प्रश्नांविषयीची माहिती द्यावी किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगावेत. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण विचारात घेत होतो. त्यामध्ये सहसंबंधांचे प्रश्न आपण विचारात घेतले, गटात न बसणारे शब्द विचारात घेतले आणि आज पारिभाषिक शब्द, आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा, हा जो प्रश्न आहे त्या संदर्भातला देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी जे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये आपण पाहिलं होतं की बोर्ड परीक्षेमध्ये हे जे प्रश्न येतात तर ते प्रश्न पाठीमागच्या वर्षांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये कोणते प्रश्न विचारले होते, त्यानुसार कोणती प्रकरणं होती, कसे प्रश्न विचारले होते, याचा जर अभ्यास केला तर आत्ताच्या परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर त्याच संदर्भात 12वी बोर्ड परीक्षेसाठी आपण विद्यार्थ्यांना असे क्वेश्चन देत आहोत की त्याच्याद्वारे पास होण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. तर यामध्ये 1 मार्काचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नात आर्थिक पारिभाषिक शब्द हा एक प्रश्न ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे याही वर्षी हा प्रश्न विचारण्याची शक्यता असल्याने आपल्याला ते प्रश्न अभ्यासून जाणं गरजेचं आहे. कारण 1 मार्काचे जे प्रश्न आहेत ते एकूण 8 प्रकार आहेत. मग 8 पैकी आपल्याला बोर्ड 4च विचारणार आहेत. मग ते कोणते असतील? त्याच्यासाठी आपल्याला जुने क्वेश्चन पेपर विचारत घ्यावे लागतील, त्याच्यातून अंदाज येऊन जाईल आपल्याला. इथं कळतं आहे आर्थिक पारिभाषिक शब्द हा प्रश्न बोर्ड विचारत आहे. तरी या ठिकाणी आपल्याला समोर एक बोर्डची क्वेश्चन पेपर दिसते ज्याच्यामध्ये हे प्रश्न प्रत्यक्षात विचारण्यात आलेले होते. प्रश्न काय होता? एखाद्या काळानुसार उपयोगितेच्या वाढत्या वस्तूंची वाढणारी उपयोगिता. थोडंसं वाक्यात मिस्टेक होती, परंतु त्यांचा अर्थ होता की काळानुसार उपयोगितेत बदल होतो. काळ बदलल्यामुळे जी उपयोगिता वाढते तर तिला आर्थिक पारिभाषिक शब्द कोणता? तर त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे काल उपयोगिता. मी इथं काल उपयोगिता ही संकल्पना तुम्हाला आर्थिक शब्द सांगायचा होता. दुसरं होतं एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी करणे. त्याला शब्द आहे अनेक उपयोगी वस्तू. तिसरं विधान दिलेलं होतं थोडे विक्रेते असलेला बाजार. थोडे विक्रेते असतात अशा बाजाराला संकल्पना आहे आपल्याकडे आर्थिक शब्द वापरला जातो अल्पाधिकार. चौथा आहे आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे विवरण, वित्तीय विवरण ज्याच्यात असतं त्याला काय म्हणतात? त्याला म्हटलं जातं अंदाजपत्रक. मी इथं अंदाजपत्रक शब्द अपेक्षित होता. आणि 5वं विधान होतं मागणीनुसार पैसे काढणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी किंवा चालू ठेवी असं देखील आपल्याला म्हणता येतं, मागितल्यानंतर लगेच मिळेल असे. तर हे असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की पहिला प्रश्न हा उपयोगितेच्या प्रकरणाचा आहे, दुसरा मागणीच्या प्रकरणाचा आहे, तिसरा बाजाराच्या प्रकरणाचा आहे, चौथा सार्वजनिक वित्त व्यवहारांचा आहे आणि 5वा प्रश्न नाणे बाजार, भांडवल बाजारावरचे. म्हणजे आपण जे प्रश्न आत्तापर्यंत पाहिलेत त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न घ्या किंवा इतर कोणतेही प्रश्न घ्या, त्याच्यामध्ये नाणे बाजार, सार्वजनिक वित्त व्यवहारांचा, मागणीचं प्रकरण, त्यानंतर बाजार आणि पहिलं प्रकरण. या प्रश्नात पहिल्या प्रकरणातला प्रश्न दिसला नाही, परंतु इथं दुसऱ्या आणि 5व्या प्रकरणाचा समावेश या ठिकाणी झालेला दिसतोय. त्याचा अर्थ सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार हे प्रकरण तुम्हाला 1 मार्का प्रश्नासाठी व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. चला, पुढचा एक प्रश्न आहे की जो दुसऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यामध्ये पहिला प्रश्न होता उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळणारी उपयोगिता.
म्हणजे आर्थिक पारिभाषिक शब्दाचा प्रश्न आहे तो उपयोगितेवरती पहिला प्रश्नाने स्टार्ट होतोय. आधीच्याही झाला आणि ह्याही परीक्षेत दिसतंय तसं. उपभोक्त्याकडून वाढीव वस्तूपासून मिळणारी उपयोगिता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सीमांत उपयोगिता. वाढीव, अतिरिक्त, एका जादा नग संख्येचं अशी शब्दरचना आली की ती सीमांत उपयोगिता असते. त्यानंतर आहे दुसरं विधान, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलांमुळे मागणी घटली, ते त्याला काय म्हणणार? किंमत स्थिर आहे, किमतीचा परिणाम नाही. किमतीचा परिणाम नाही म्हणजे विस्तार आणि संकोच नाही. इतर परिस्थितीमुळे मागणी घटली तर त्याला मागणीतला ऱ्हास किंवा मागणीतील घट असं म्हणतो आपण. तर मागणीतील ऱ्हास ही संकल्पना इथे येते. तिसरं आहे प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या मिळते तिला आपण काय म्हणतो? सरासरी प्राप्ती. त्यानंतर आहे पण असं एक विधान असतं, प्रत्येक स्वतंत्र वस्तूपासून मिळणार. स्वतंत्र असा शब्द जर आला तर ती सीमांत होते आणि प्रत्येक आला की सरासरी होते. चौथा आहे असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते, त्याला आपण काय म्हणतो? दीर्घ कालावधी. ज्याच्यात उत्पादनाचे सगळे घटक बदलता येतात, खर्च बदलता येतात, त्या कालावधीला दीर्घ कालावधी म्हणतो. पाचवा आहे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य, तर त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरणावरती आले आहेत. बाजाराचं प्रकरण आहे, त्यानंतर पुरवठ्याचं प्रकरण आहे, त्यानंतर मागणीचं प्रकरण आहे आणि त्याचं म्हणजे उपयोगितेचं प्रकरण आहे. तर इथं आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न पुन्हा त्याच प्रकरणांवरती आलेले दिसत आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे ही तिसरी प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायला मिळते 5 मधली, की जिथं हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहिला प्रश्न त्यामध्ये एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता पैसा शब्द वापरला नाही, देता केलेले मापन असं म्हटलंय. तर हे आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता ही जी व्याख्या आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाची सुरुवातीलाच प्रश्न टाकला आहे, परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचा याच्या आधीही आपण बोर्ड परीक्षेला प्रश्न पाहिला होता, इथेही दिसतोय. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीच्या पाठबळाने ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, तिला आपण काय म्हणतो? मागणी. म्हणजे मागणीच्या प्रकरणावरती परत आले. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किमतीतील बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलाला आपण काय म्हणतो? किंमत लवचिकता. किमतीत झालेल्या बदलांमुळे मागणीत घडून येणारे बदल, त्याला किंमत लवचिकता असं म्हटलं जातं किंवा लवचिकता म्हटलं जातं. त्यामुळे हा लवचिकतेच्या प्रकरणावरचा प्रश्न. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. प्रत्यक्ष बाजारात कोणता प्रकार आढळतो? मक्तेदारी युक्त स्पर्धा. आणि पाचवा होता म्हणजे बाजारांचं प्रकरण आहे, लवचिकतेचं प्रकरण आहे, मागणीचं प्रकरण आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे आणि पुन्हा एकदा स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला म्हणजे उपयोगितेचं प्रकरण आहे. अशा प्रकारे सेम मला वाटतं तेच प्रश्न प्रकरणं रिपीट होत आहेत. तर इथं जे प्रकरण मी सांगितले त्या प्रकरणातले आर्थिक पारिभाषिक शब्द करून ठेवा. यानंतर चौथी प्रश्नपत्रिका आहे, तिथं पुन्हा हा प्रश्न आपल्याला विचारलेला पाहायला मिळते. वस्तूची विक्री करण्यासाठी करावा लागणारा खर्च, त्याला विक्री खर्च म्हणतो. विक्री खर्च ही संकल्पना बाजाराच्या प्रकरणातले. करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर, प्रकरण कुठलं? सार्वजनिक वित्त व्यवहार. करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर जाणारा कर जो असतो तो प्रत्यक्ष कर आहे. उत्तर प्रत्यक्ष कर पाहिजे नव्हतं. तिसऱ्या वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, तिला आपण उपयोगिता म्हणतो. उपयोगितेचं प्रकरण आलं. त्यानंतर उत्पादन कार्यात भांडवली यंत्रसामग्रीची होणारी झीज, त्याला घसारा म्हणतो. प्रकरण आलं. राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न आत्तापर्यंत प्रत्येक आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे उत्पादन कार्यात ते झाले आणि अशी इच्छा जिला खरेदी शक्तीच्या पाठबळाने ते खर्च कर, मागणीचं प्रकरण आहे. मागणीची संकल्पना आहे. म्हणजे मागणी, राष्ट्रीय उत्पन्न, उपयोगिता, त्यानंतर बाजार,
राष्ट्रीय उत्पन्न ही प्रकरणं सतत या प्रश्नामध्ये विचारलेली आपल्याला दिसून आली. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आर्थिक पारिभाषिक शब्दांचे ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहेत. 5 पैकी 4 प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळं येण्याची शक्यता जास्त आहे. यांचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. चला तर मला वाटतं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बऱ्यापैकी क्वेश्चन 1 मार्काचे देखील कव्हर केलेले आहेत. यापूर्वी आपण दीर्घोत्तरी प्रश्नही सांगितले होते कोणते करायचे, कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा. मला वाटतं सगळ्यांनी त्या प्रश्नांचे अभ्यास केले असतील. सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थांबूयात. बोर्डाचा पेपर झाल्यानंतर उत्तरांच्या माहितीसोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.